हॅलो एव्हरीवन. राजधेर, कोलधेर आणि इंद्राईचा हा शेवटचा पार्ट आहे. आणि कोइन्सिडेंटली असं झालं आहे की पहिला जो ट्रेक होता कात्राबाई टू भैरवगड, त्याचाही शेवटचा भाग अतिशय भारी झाला होता. कात्राबाईने शेवट झाला होता. आणि राजधेर, कोलधेर, इंद्राईचाही शेवटचा भाग असाच आहे. इंद्राईवर जबरदस्त व्ह्यूज मिळाले होते. तर आत्तापर्यंतचे पहिले 2 पार्टमध्ये काय झालं ते थोडंसं एक रिवाईज करतो. सातमाळीमधला हा ट्रेक आम्ही करायचं ठरवलं होतं आणि राजधेरवाडीत राहायला आलो होतो आम्ही. कोलधेरवरनं राजधेर आणि मग राजधेरवाडीत आम्ही रात्री राहायला आलो होतो. साधारण एक 4-5 आम्ही पोचलो सुद्धा होतो. त्यानंतर जेवण करून आम्ही झोपलो. झोपायच्या अगोदर जसं मी म्हटलं तसा किस्सा असा झाला होता की जोरदार पाऊस पडायला लागला होता. म्हणजे आम्हाला अपेक्षितच नव्हतं की इतका जोरात पाऊस येईल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. तर मग आता करायचं काय पुढच्या दिवशी. सो आम्हाला हे सुद्धा माहीत नव्हतं की दुसऱ्या दिवशी ट्रेक होऊ शकेल इंद्राईचा किंवा नाही. सो झोपतानाही आम्ही ही चर्चा केली होती की बघूया सकाळी कसं आहे वातावरण, त्याच्यानुसार ठरवू, नाही तर मग पुढे जाऊ किंवा दुसरं काहीतरी करूया. बट असं म्हणतात ना की सह्याद्री आणि निसर्ग काहीतरी वेगळंच घेऊन बसलेला असतो तुमच्यासाठी. सो तसंच झालं अगदी. सो आम्ही रात्री हे जे मंदिर आहे तिथे झोपलो होतो इकडे. आणि सकाळी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा राजधेरवाडीतलं वातावरण काहीसं असं होतं. ही जी सुमो दिसते तिथेच त्या गावातल्या ज्यांनी आम्हाला चावी वगैरे दिली होती त्यांचं घर होतं. तो त्याच्या राजधेर हा दिसतही नाही आहे, एवढे ढग आले होते खाली. पाऊस नव्हता, पाऊस थांबला होता. अगदी किंचित भुरभुर असल्यासारखा पाऊस पडत होता 6:30 वाजता वगैरे. आमचं आवरून झालं होतं सकाळचं. आणि जेव्हा आम्ही इंद्राईच्या दिशेला बघितलं तेव्हा पूर्ण शॉक होतो. कारण इंद्राईच्या पुढचा जो भाग आहे तो आणि इंद्राईचा कातळ ह्याच्यामध्ये पूर्ण ढग अडकले होते हे अशा प्रकारे. आणि मागची बाजू पूर्ण मोकळी दिसत होती. पाऊस थांबला होता त्यामुळे आम्ही पटापट हलून इंद्राईच्या पायथ्यात जाऊन बघू काय परिस्थिती असा विचार केला होता. खूपच भारी व्ह्यूज आम्हाला इथूनच राजधेरवाडीतूनच दिसत होते. तर इंद्राईवर काय असेल आम्ही खूप घाई करत होतो कारण पाऊस नको होता आम्हाला. तर राजधेरवाडी जे गाव आहे ना, तर ते मोस्टली या तिन्ही किल्ल्यांचा बेस किंवा मध्यवर्ती गाव आपण म्हणू शकतो. आणि तिथेच जेवण किंवा मुक्कामाची सोय एकदम व्यवस्थित होऊ शकते. सो इंद्राई आता थोडासा मोकळा दिसायला लागला होता आणि पावसामुळे सगळं हिरवगार वाटत होतं. इंद्राईवाडी सुद्धा गाव आहे पण त्याच्या पुढे थोडंसं वडबारे म्हणून गाव आहे. आणि इंद्राईवाडी सोडल्यानंतर एक छोटंसं दुकान टाईप लागतं आपल्याला. तिथून इंद्राईची वाट वरती जाते. कदाचित हा पाठ थोडासा मोठा होऊ शकतो कारण इंद्राईबद्दल सांगायला खूप आहे. हां, तर इथून हा ॲक्च्युली ट्रेक सुरू होतो जिथून हे झाड, हा एक जुना वाडा, घर, त्याचे अवशेष दिसतात. इथे एक दुकान आहे. तर तिथून हा जो उजवीकडचा डोंगर आहे तिथून इंद्राईची वाट ॲक्च्युअल सुरू होतो ट्रेक. जर आपण गार्मिन ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं तर इथे कळून जाईल. सो हा काहीसा इथून सुरू होतो, रस्त्याच्या इथून सुरू होतो आणि पहिल्या टेकडीवरती, त्यानंतर दुसऱ्या टेकडीनंतर इथे थोडासा डाव्या हाताला तो वळसा घालून पलीकडच्या बाजूने इंद्राईवर जाण्याची वाट ॲक्च्युअल दिसते. सो आम्ही थोडासा इथे शोधाशोध करावी लागली होती कारण हा पूर्ण वळसा घालून जायचं होतं
तो किती असेल लांब हे आम्हाला तेव्हा अंदाज नव्हता. एकूणच इंद्राईवर काय दिसेल किंवा किल्ला कसा असेल हे पूर्णच अनपेक्षित होतं. त्यामुळे आम्ही खूप खुश होतो इंद्राईवर जाऊन. पहिला टप्पा जो आहे तिथून हा व्ह्यू दिसत होता. म्हणजे हा जो टप्पा आहे याच्यावरनं या साईडला मागची वाडी वगैरे हा परिसर दिसत होता. आणि जेव्हा आम्ही उजव्या बाजूला बघितलं तेव्हा इंद्राईची सावली राजधेरवरती पडली होती आणि ऊनसुद्धा पडलं होतं. त्यामुळे इतका जबरदस्त नजारा होता. या अशा प्रकारे कोळधर तर पूर्णपणे ढगातच होता. इंद्राई राजधेरवरती ढग थोड्या वेळाने ये जा करत होते. हे बघा, आता हा मागे इंद्राईचीच भिंत दिसते आणि त्याच्या पुढे हे जे टेकाड आलं आहे ते चढून आपल्याला वळसा घालायला जायचं असतं. हे इथे पुढे रोहित आणि सारंग. सुशांतचं समहाऊ त्याने डिसाईड केलं होतं की तो वाडीमध्येच थांबेल. म्हणजे तो कारपाशीच थांबला होता. पहिल्या दिवशी रेंज ट्रेक झाल्यामुळे तो थोडासा दमला होता. त्यामुळे त्याने डिसाईड केलं की तो थांबेल गावामध्ये. पण नंतर त्याला ते खूप रिग्रेट झालं. आता या व्हिडिओ बघून तो बऱ्याच शिव्या घालेल. तो आम्ही एक एक टप्पे पार करत वरती पोचलो. हां, सो आता इथे आम्ही खूप वेळ थांबलो होतो कारण नजाराच इतका भारी होता. कोळधेर जो दिसतोय तो पूर्ण ढगात गेला होता. राजधेरवरती हा फोटो जेव्हा काढला तेव्हा थोडे ढग पुढे गेलेत, पण थोड्या वेळाने ते रिटर्न येत होते. आणि इंद्राईची डावी बाजू पूर्णपणे ढगातच होती अजूनही. पाऊस अजिबात नव्हता, त्यामुळे खूप मस्त वातावरण होतं. नुकताच रात्रभर पाऊस पडून गेल्यामुळे ते वातावरण खूप छान झालं होतं. अशा प्रकारे कोळधेरचं फक्त असं ते हवेतलं टोकच दिसत होतं. SLR मधून मी खूप फोटो काढले इथे. आत्ता ह्या अल्बममध्ये SLR मधला नाही आहे कुठलाच फोटो. हा फोटो रोहितच्या iPhoneमधून काढला होता मी कोळधेरचा फोटो काढताना. सो असे ढग आले होते. जेव्हा पूर्ण वळसा घालून आपण पोचतो तेव्हा हे एक खूण लक्षात ठेवू शकतो आपण की ही रचना किंवा हे स्ट्रक्चर दिसल्यानंतर थोडं वरच्या दिशेला रस्ता जातो. हे बघा, हे शब्दच नाही आहेत म्हणजे इंद्राईबद्दल बोलायला ॲक्च्युली. पण थोड्या वेळाने आम्हाला इंद्राईचा डोंगर दिसतसुद्धा होता आणि बाकी वेळेस तो असा ढगात जात होता. थोडंसं मी हे फुल स्क्रीन करतो. आणि जेव्हा आपण थोडं पुढे पोचतो तेव्हा असे दोन बुरुजासारखे त्याचे भाग दिसतात आणि ज्याच्यामध्ये कातळ खोदून पायऱ्या बनवल्या आहेत. तो एक दरवाजाचा भाग आहे. हा बघा, इथे हा जो भाग दिसतोय तो ॲक्च्युली पायऱ्यांचा भाग आहे आणि इथे वरती जाण्यासाठी आत्ता दगड ठेवलेत. पण तो तिथे पोचल्यानंतर कळतं की तो एक दरवाजाचा भाग असू शकतो. आणि डाव्या हाताला सेम अशा गुहा दिसत होत्या. सो लांबून तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला समजतसुद्धा नाही की तिथे दरवाजा असेल. जसं आपण सागरी किल्ल्यांना म्हणतो त्याचप्रमाणे इथे पोहोचेपर्यंत समजत नाही की दरवाजा असेल. सो आता हे सारंग आणि रोहित जात आहेत आणि या साईडला हा इथनं वरती आपल्याला कातळात जायला लागतं. सो त्याचा एंट्रन्सच इतका जबरदस्त होता, तिथेच आम्ही खूप इम्प्रेस झालो होतो. या पायऱ्या चढून साधारण 100 पायऱ्या उजव्या साईडला चढून गेल्यावर काटकोनात पूर्ण वाट वळते आणि तिथे मग हे अशा प्रकारे दोन्ही साईडनी वाट जाते. इथे समजतं की हे ॲक्च्युली दुसरा दरवाजा असणार आणि पुढे किल्ल्याचा आतील परिसर. इथे देवड्यांची जागासुद्धा दिसून येते आणि काही दरवाजाचे अवशेष नाही म्हणता येणार, पण जागा कळून येते की तिथे दरवाजा असू शकतो. तिथे एक फारसी शिलालेखसुद्धा आहे. आत्ता लगेचच माझ्याकडे फोटो नाही आहे त्याचा,
बट इथे पुढच्या टोकाला डाव्या साईडला एक शिलालेख आहे. थोडं वरती चढून गेलो आणि डाव्या हाताने आपल्याला पुढे या खोल्या, किंवा खोल्या नाही म्हणता येणार, पण एक गुहांची रचना थोडी दिसते. काही काही ठिकाणी हे खांबसुद्धा दिसतात. आत्ता या खोल्यांची म्हणजे स्वच्छता इतकी तशी नाही आहे, राहण्यायोग्य पण ते नाही आहेत. तर आता मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. साधारण एक असा नजारा आमच्या समोर होता की चांदवडची बाजू पूर्णपणे ढगात गेली होती. आम्ही त्या गुहेच्या किंवा ज्या टाक्या आहेत त्यांच्या समोर बसलो होतो आणि हा व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला. कुठलाही याच्यावर इफेक्ट वगैरे वापरला नाही आहे. रोहितच्या आयफोनमधूनच आम्ही अगदी खाता खाता हा टाईमलॅप्स काढला आहे ढगांचा. जेव्हा इंस्टाग्रामवर वगैरे टाकल्यानंतर लोकांनी मला विचारलं होतं की हा कशात एडिट केला आहे किंवा कुठला व्हिडिओ आहे वगैरे. ॲक्च्युली सो मोस्टली असं होतं की कळसुबाईचे वगैरे जे हे ढगांचे व्हिडिओ आहेत ते बघून लोक लगेच जातात बघायला तिथे. बट तसं नसतं. म्हणजे आज मला ढग दिसले म्हणून काय उद्या दिसतीलच असं नसतं. सह्याद्रीत ते काय अशी विकायला ठेवलेले नसतात ढग की दिसणारच आहेत मेमध्ये. त्यामुळे आपलं इंस्टावर टाकलं आणि लोक पळाले असं आजकाल होतं. बट नशिबाचा भाग असतो. ते पाणी आणि मागच्या बाजूला ढग हे असं दिसत होतं. हे माझ्या मोबाईलमधले आहेत आय गेस. प्रसंग असा होता की आम्ही हे ढग बघतोय, त्यानंतर मागे टाकी आहे, ऊन पडलं होतं आमच्या साईडला ऊन होतं आणि मी मस्त चरत बसलो होतो तिथे कारण भूक लागली होती. ब्रेकफास्ट न करता आम्ही ठरवलं होतं की शक्य तितक्या लवकर इंद्राई बघून घेऊ. म्हणून मग आम्ही वरती जाऊन बसलो. जे काय आणलं आहे ते मस्त खात होतो. साहिलचे सोया स्टिक्स आमच्यात फेमस आहेत. त्यानंतर बाकी बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या. स्नॅक्स आणले होते, प्रोटीन बार आणले होते आणि पौष्टिक लाडू जे सारंगने रिसेंट कधीतरी शोधून काढले होते. तर ते पौष्टिक लाडू आम्ही संपवले. सुशांतला नावाला आम्ही थोड्याशा गोष्टी ठेवल्या होत्या ज्या त्याला आम्ही खाली जाऊन देणार होतो. साहिलचे स्टिक्स थोडेसे चुरा ठेवला होता त्यासाठी. बट तो इंद्राईचा वेळच आमचं नशीबही खूप जबरदस्त होतं आणि योग्य वेळी आम्ही पोचलो होतो कारण 1-2 तासांनी हे सगळं गायब झालं होतं. हे बघा, हे असं सगळं चालू होतं आणि समोर हे असं बघत होतो आम्ही. खाऊन झाल्यानंतर एक पुढच्या बाजूला शिवमंदिर आहे, तिकडे आम्ही पोचलो. शिवमंदिराच्या समोरच पाण्याचा टाकासुद्धा आहे. आतमध्ये खांब आहेत. आता हे आय गेस रंगवलं आहे, बट तरी त्याचा जुना एक लहेजा अजून तसाच आहे. हे बघा, या प्रकारे बाहेर खिडक्या म्हणजे कातळातच आहे ते. समोर नंदी आणि या बाजूला हे छान पाण्याचा टाक आहे. तर ह्याच्यावरती आम्हाला रिफ्लेक्शनचे भरपूर छान फोटो मिळाले. काही वेळा आम्ही तिथेच बसलो होतो, पॅनोरमा वगैरे, आणि मग आम्ही रिटर्न निघालो होतो. हा येताना थोडंसं मोकळं झालं होतं. रोहित त्या 3.5 रोडग्याचा फोटो काढत होता आणि पलीकडे चांदवड दिसतोय लांबवर तुम्हाला. उजव्या बाजूला एक जो डोंगर आहे ते पण आहे, एक शिवमंदिराचा काहीतरी एक डोंगर आहे. पण एकदा मी चेक करतो तरी ते. हे बघा, आता येताना मला पूर्णपणे ते मोकळं झालं होतं. कोळधेर, त्याच्या मागे शिंगमाळ, बाफळ्या थोडेसे धुसर झाले होते. ढग अधूनमधून येत होते. आणि इथे बघा, इथे हा रोहित जिथे उभा आहे तिथे ह्या साईडला तो फारसी शिलालेख आहे. इथून जी रचना दिसते त्यावरून कळू शकते की ही दरवाजासाठी एकदम परफेक्ट जागा आहे.
लेफ्ट काटकोनात वळलेली, हे बघा. एकूणच इंद्राई खूप इम्प्रेसिव्ह होता. म्हणजे जर तो स्वराज्याच्या बॉर्डरवर नसता आणि कुठे खाली असला असता, आमचं डिस्कशनही झालं तिथं की हा म्हणजे खरंच राजधानी योग्य जागा आहे ती, कारण वरती पसरट जागा खूप आहे, ताशीवकडे आहेत त्याला, आजूबाजूने सातमाळीचं संरक्षण आहे. बट स्टील बॉर्डरवर असल्यामुळे त्याला सतत आक्रमणं फेस करावी लागली असती. पण जर का हा थोडा दक्षिणेकडे असता तर हा आयडियल कॅन्डिडेट आम्हाला जरी वाटला. हे साल्हेर तर ऑब्व्हियसली आहे, पण तो बॉर्डरवरती आहे. इथे एक थोडंसं हे लपलेलं मंदिर होतं, रचना होती. उतरतानाच याला बरोबर युटर्न मारून आपल्याला यावं लागतं आणि मग खाली गेल्यावरती आम्हाला इंद्रायचं एक शेवटचं दर्शन मिळालं आणि आम्ही गावात पोचलो होतो. हे इथे ही गाडी दिसते, इथे सुशांत थांबला होता. आणि मग येताना आम्ही चांदवडच्या दिशेने गेलो होतो. चांदवडवरती थोडं रोपवर्क असल्याने आणि किंवा हा कोविडनंतर हा राजवाडासुद्धा चांदवडचा म्हणजे वाडा जो आहे तो सुद्धा बंदच होता, तो काही आम्हाला बघता नाही आला. पण एकूणच राजधेर, कोलधेर, इंद्राई हा ट्रेक जबरदस्त झाला होता. सातमाळेत जसं मी म्हटलं तसं खूप काही आहे बघायला सुंदर. इंद्राईने आम्हाला खूप इम्प्रेस केलं होतं, त्यामुळे आम्ही आत्ता रिसेंटलीसुद्धा तिकडेच जाऊन आलो. तर ओके, सो पुढचा पण ट्रेक असाच एक थोडासा वेगळा, भारी काहीतरी सांगायचा प्रयत्न असेल. होपफुली राजधेर, कोलधेर, इंद्राईची भटकंती तुम्हाला आवडली असेल. जर आपण मॅपमध्ये बघितलं तर हे बघा, हे असं आम्ही साधारण जाऊन येऊन केलं होतं. हा येतानाचा ट्रॅक होता. इंद्राई तसा अवघड नाही आहे, पण तसं चढायला वेळ लागतो किंवा सामानासकट जर जायचं असेल तर तुम्हाला 1-2 तास तरी लागतात. तर एकूणच सातमाळेचा हा एक भाग, इम्पॉर्टंट भाग आमचा कव्हर झाला होता. पण बाकीचे काही गोष्टी अजून राहिल्या होत्या. सो नेक्स्ट ट्रेकमध्ये लेट्स सी कोणता भाग असेल, आत्ता डिसाइडेड नाही आहे. होपफुली असाच एखादा भारी ट्रेक घेऊन येईन. थँक्स.